नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आज आपण मंत्रालयात 5-6 पत्र दिलेली आहे। त्यातलं एक मी तुम्हाला पत्र वाचून लावतो, म्हणजे सांगतो त्याचं काय आहे ते। धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी शासनानं मान्यता दिलेली आहे। त्याच्यावरती आपण वेळोवेळी पत्र देऊन की हे कार्यालय लवकर कसं चालू होईल आणि सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। त्याच्यात काही तांत्रिक अडचणी असतात। जर कार्यालयासाठी शासनानं 50 करोड रुपये हे मंजूर केलेले आहेत। आता मंजूर केले, पण त्याच्यात असा बी नियम असतो शासनाचा की मंजूरपैकी कामकाज चालू करायला 3% तुम्ही त्यातले खर्च करू शकता। आता जर राज्यात 36 कार्यालये, मुख्य कार्यालय हे जर संगणकीकृत करायचं म्हणलं, आता 3%नं 50 करोडनं काय त्याच्यात होणार आहे ते? तर आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, परिवहन मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की आता विशेष बाब म्हणून 3% त्याच्यात काय होणार नाही। जवळजवळ 35 कार्यालये आहेत आणि मुंबईचे मुख्य कार्यालय हे LIC बिल्डिंगमध्ये जागा दिलेली आहे। तिथलं फर्निचर करणं किंवा जागा ताब्यात घेणं, संगणकं घेणं, म्हणजे प्रोग्राम तयार करणं, कार्यालय चालू करण्यासाठी विशेष बाब म्हणून 10% म्हणजे 50 करोडमधले 10% निधी खर्च करायला परवानगी द्या, तरच ही कार्यालये चालू होतील। एका वेळेला राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी एक कार्यालय असे 35 कार्यालये होतील, म्हणून आम्ही एक विनंती पत्र दिलेलं आहे। तर शासनानं लवकरात लवकर हा निधी खर्च करण्यासाठी, म्हणजे 10% निधी खर्च करण्यासाठी परवानगी द्यावी, तरच तिथं संगणक येतील, कार्यालये होतील आणि कामकाज येणाऱ्या काळात चालू होईल। हे पत्र दिलेलं आहे। तर आता लवकरात लवकर 10% निधी त्यातला खर्च करायला परवानगी दिल्यास मग 2-1 महिन्यातच कार्यालयही चालू होतील आणि मग सर्वसामान्य रिक्षा टॅक्सी चालकांना कुठेतरी न्याय मिळेल। पण त्यांना मेंबर व्हावं लागणार आहे आणि एकदा मेंबर झालं की मग त्याला कुठल्या संस्थेचा वगैरे संघटनेचा सुद्धा त्याला मेंबर राहता येणार नाही, कारण तो लेबर बोर्डाचाच, कल्याणकारी मंडळाचाच नंबर राहील। हे मात्र लक्षात ठेवा। आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलं आहे, परिवहन मंत्र्यांना दिले की बाबांनो लवकरात लवकर 50 कोटीपैकी 10% निधी कल्याणकारी धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ चालू करण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी द्या। धन्यवाद।